नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून विविध शासन निर्णय जाहीर केले आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने हे सर्व पैसे संबंधित विभागाला वर्ग केले, परंतु संबंधित विभागाने हे पैसे वेगळ्या योजनेसाठी वापरले हे सर्वांनाच माहीत आहे। परंतु मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा न होण्याचं सरकारचं महत्त्वाचं कारण असं की त्यांची डीबीटी ॲक्टिव्ह नाहीये। परंतु माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 80 ते 90% लोकांची डीबीटी क्लिअर आहे, डॉक्युमेंट्स पडताळणी क्लिअर आहे, केवायसी झालेली आहे, त्याचबरोबर त्यांनी हयातीचा दाखला सादर केला आहे, उत्पन्नाचा दाखला सुद्धा सादर केला आहे, तरी सुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। त्यामुळे राज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या मध्ये सरकारविरोधी असंतोष निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर हे पैसे वेळेत मिळत नाही, हा तर एक वेगळाच कारण आहे। त्याचबरोबर या 1500 रुपयांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या अजिबात भागत नाही। त्या ठिकाणी जे निराधार आहेत किंवा आजारी आहेत किंवा श्रावणबाल योजनेते असतील किंवा दिव्यांग बांधव असतील, यांचं हे 1500 रुपयांमध्ये काहीच भागत नसल्या कारणाने राज्याचे लोकनेते बच्चूभाऊ कडू यांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे की माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, माझे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 6000 रुपये मासिक झालं पाहिजे। परंतु हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे। आणि याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहेत। त्या आंदोलनापैकी एक अतिशय महत्त्वाचं आंदोलन म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अमोल मारकरराव यांच्या नेतृत्वाखाली आरमोरी या जे तहसील कार्यालय आहे त्या तहसील कार्यालयाच्या समोर शेकडो निराधारांच्या माध्यमातून आंदोलन झालं। आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की या आंदोलनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना मासिक 5000 रुपये जमा झाले पाहिजे। जर हे 5000 रुपये जमा जर झाले नाही तर मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सरकारची जागा दाखवणारा हा महत्त्वाचा अजेंडा घेऊन अमोल सरांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचाच पडसाद या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी छोटे मोठे सुद्धा आंदोलनं सुरू आहेत आणि त्या आंदोलनातील अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवला, तो म्हणजे महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम 2024। आता हा जनसुरक्षा अधिनियम नेमका काय आहे हा आपण थोडक्यात समजून घेऊया। या अधिनियमाचा अर्थ असा आहे की एखादी जी संघटना असते या संघटनेने सरकारविरुद्ध जर एखादी ॲक्टिव्हिटी केली तर ती बेकायदेशीर ठरणार आहे। म्हणजे माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एखादी संघटना जर उभी राहिली आणि ती जर सरकारविरुद्ध जर त्याने आवाज जर उठवलं, जर समजा ते बेकायदेशीर जर ठरलं तर त्या ठिकाणी त्या संघटनेतील सर्व पदाधिकारी असतील किंवा जे आंदोलन करणारी लोक असतील किंवा आवाज उठवणारे जे लोक असतील त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई होणार। आता एक सर्वात महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा की जर एखाद्या गोष्टीला आपण विरोध करतोय तर विरोध करण्याचा पाठीमागे एक अर्थ असतो काहीतरी। कारण मित्रांनो, एक संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे वेळेत मिळत नाही, त्याचबरोबर जे 5000 रुपये मिळावं किंवा 6000 रुपये मिळावं हे या अगोदर शासनाने सुद्धा घोषित केलेलं आहे, परंतु सुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेत जमा होत नाही। त्याचबरोबर हे 6000 रुपये किंवा जे 5000 रुपये ठरवणार आहेत किंवा देणार आहेत या संदर्भात सुद्धा अधिकृत घोषणा त्या ठिकाणी करत नाही। तर याविषयी जर माझ्या संघटनेने किंवा याविषयी जर माझ्या बांधवांनी जर आवाज उठवला तर त्या ठिकाणी त्यांचा आवाज किंवा त्यांचं जे काम आहे जेव्हा जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लोकांनी जे आंदोलन केलं आहे हे आंदोलन बेकायदेशीर ठरणार आहे। म्हणजे माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या हक्कासाठी लढणारा जी संघटना आहे त्या संघटनेवरती कायदेशीर कारवाई होणार। एक विचार करा, हे कितपत योग्य अधिनियम आहे आणि या अधिनियम सुद्धा रद्द करण्यासंदर्भात अमोल सरांनी त्या ठिकाणी आवाज उठवलाय। एक लक्षात ठेवा, जर आपल्या हक्कासाठी एखादा समूह एकत्र येत असेल, आपल्या हक्कासाठी एखादी संघटना जर एकत्र येत असेल तर त्या संघटनेला त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरून ती संघटना बरखास्त करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं या अधिनियमामध्ये स्पष्टपणे सांगितलंय। तर या अधिनियमाला त्या ठिकाणी कडाडून विरोध अमोल सरांनी या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना वेळेत पैसे मिळाले पाहिजे किंवा तहसील कार्यालय असेल, प्रांत ऑफिस असेल, या ठिकाणी त्यांची जी हेळसांड होते किंवा त्यांच्याशी चुकीचे वागणारे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सबक शिकवला पाहिजे किंवा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिल्या पाहिजे। अशा महत्त्वाच्या मागण्यांनी या ठिकाणी अमोल सरांनी आरमारी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यातील प्रत्येक गावोगावी या ठिकाणी दिसत आहेत। बच्चूभाऊ कडू हे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, आपल्या बांधवांचे 6000 रुपये व्हावे, जे थकीत पैसे आहेत ते वेळेत मिळावे
आणि हे पैसे जर वेळेत मिळाले नाही तर महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे सर्व एकत्रित पैसे सर्वांनाच मिळाले आहेत असं नाहीयेत। काही लोकांना 1 महिन्याचे मिळालेत, काही लोकांना 2 महिन्याचे मिळालेत आणि अशातच हे सर्व पैसे एकत्र मिळाले पाहिजे। आपण एक काल व्हिडिओ टाकली होती की बाबा मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, तर आपल्याला त्या संदर्भात एका अधिकाऱ्याने माहिती दिली होती की पैसे तुमचे पडणार आहेत। त्याचबरोबर आपण सुद्धा एका सबस्क्रायबर सदस्याकडून आपण ते स्क्रीनशॉट मागवले होते, तर ते थोडंसं चुकीच्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळाली। अद्याप तरी कोणत्याही प्रकारचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाहीत, त्याविषयी मी सर्वांची माफी मागतोय। कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळावे यासाठी मी प्रयत्न करतोय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत जे जे काही धोरण आखले जातात त्याची खरीखुरी माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो। त्यामुळे जर एखादी चुकीची बातमी जर तुम्हाला मिळाली तर त्याविषयी शहानिशा केल्याशिवाय मी तुम्हाला देणार नाही, परंतु ती बातमी थोडक्यात चुकीची आहे। कोणत्याही प्रकारचे पैसे लाभार्थ्यांना अद्याप मिळालेले नाहीयेत किंवा ट्रान्सफर होत नाहीत। मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मी माहिती टाकली होती, ती माहिती थोडक्यात चुकीची आहे। या ठिकाणी मी सर्वांची माफी मागतोय। मित्रांनो, या ठिकाणी मी प्रकर्षाने सांगू इच्छितो की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेत जमा व्हावे, जे वाढीव मानधन आहे ते लवकरात लवकर चालू व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आंदोलन केली पाहिजे। परंतु मित्रांनो, मला एक वेगळा अनुभव आलेला आहे, हा अनुभव सुद्धा मी थोडक्यात समजावून सांगतोय। ज्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं घोषणा केली होती की आपण सर्वजणांनी एकत्र येऊ आणि एक संघटना तयार करू, आणि ह्या संघटना तयार करण्याची जी व्हिडिओ होती ती व्हिडिओ मी ज्यावेळेस इतर ग्रुपवरती शेअर केले, म्हणजे जे इतर संघटना आहेत त्या संघटनांचे जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप त्यावरती मी शेअर केली, तर त्या ग्रुपमधून मला काढण्यात आलं। मला थोडंसं वाईट वाटलं की बाबा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एखादी संघटना उभी होत असेल तर इतर संघटनांना काय प्रॉब्लेम आहे। कारण मित्रांनो, आपण सर्वांनी एकत्र जर आलं तरच या सरकारला आपण धारेवर ठेवू शकतो आणि आपल्या हक्काचे जे अधिकार आहेत किंवा जे हक्काचे पैसे आहेत ते आपण आपल्याकडे घेऊ शकतो किंवा आपल्याला मिळतील। नाहीतर काहीच होणार नाही। एकमेकांचं पाय खेचत बसण्यापेक्षा सर्वांना एकत्र आणून काहीतरी एक वेगळी दिशा ठरवणं खूप गरजेचं आहे। नाहीतर लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी ॲक्टिव्ह नसताना सुद्धा सर्वांना एकत्रित देण्यात आले, मग माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे थकीत पैसे डीबीटी ॲक्टिव्ह नसताना जे थांबवलेले पैसे आहेत आत्ता डीबीटी ॲक्टिव्ह केलेले आहे, मग त्यांना पैसे का मिळत नाही यासाठी मी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय। परंतु मित्रांनो, या अनुभवामुळे मला थोडंसं वाईट वाटलं की आपल्यामध्येच एकी नाही आहे, ती एकी निर्माण झाली पाहिजे। जर एखादी संघटनेविषयी जर आपल्या ग्रुपवरती माहिती पडली तर त्याला इग्नोर करायचं नाही आहे, त्याला सुद्धा सपोर्ट करा। माझ्या ग्रुपवरती जर एखाद्या संघटनेची माहिती पडली तर मी सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहे। हा एक चर्चेचा भाग मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितलं, कारण अनेक लाभार्थी आपल्याला असं विचारतात की सर तुम्ही संघटना किंवा एखादी ग्रुप किंवा असोसिएशन किंवा समूह तयार करण्याचा उद्देशाने एक व्हिडिओ टाकली होती, आम्हाला ती माहिती दिली होती, त्याचं काय झालं। तर अशा पद्धतीने जर बाहेर जर अशी वागणूक जर मिळत असेल तर थोडासा कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे। परंतु मित्रांनो, आपण थांबणार नाही, कारण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे लाडकी बहीण योजनेसारखे जोपर्यंत खटाखट वेळेत वन टाइम मिळत नाही तोपर्यंत आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार। तुमची साथ मला हवी आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आरमोरी या ठिकाणी जे आंदोलन झालेलं आहे आणि त्या आंदोलनाच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवली होती। सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।